लाडकी बहीण योजना अपात्र यादी। माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची यादी जाहीर, त्वरित आपले नाव तपासा। माझी लाडकी बहीण योजना अपात्र यादी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये अपात्र महिलांचे अर्ज फेटाळून पात्र महिलांची निवड करण्यात आली असून त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जाणार आहे। तुमच्या माहितीसाठी, ज्या महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत त्यांना या योजनेच्या 7व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे अर्ज केलेल्या सर्व महिलांनी लाडकी बहीण योजना रिजेक्टेड लिस्ट, लाडकी बहीण योजना अपात्र यादी तपासण्याचा सल्ला दिला जातो, जी महिला व बालविकास विभागाने जारी केली आहे। माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय? ही योजना महाराष्ट्र सरकारतर्फे चालवली जात असून गरीब व गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। महिलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा प्रारंभ केला। या योजनेसाठी पात्रता: वय 21 वर्षे ते 65 वर्षे, लाभार्थी: विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला। आर्थिक मदत: दरमहा 1500 रुपये। माझी लाडकी बहीण योजना 7वा हप्ता। या योजनेच्या आतापर्यंत 6 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे। आता महिलांना 7व्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा आहे। महाराष्ट्र सरकारने हप्ता वितरित करण्याआधी पात्रतेची पुन्हा तपासणी केली आणि सुमारे 60 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवले। माझी लाडकी बहीण योजना अपात्र यादी जाहीर। ज्या महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत त्यांची यादी महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि स्थानिक ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्रांमध्ये उपलब्ध आहे। ऑनलाईन अपात्र यादी कशी तपासाल? 1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या। 2. मुख्य पृष्ठावरील अर्जदार लॉग इन पर्यायावर क्लिक करा। 3. आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। 4. डॅशबोर्डवर ॲप्लिकेशन मेड अर्लियर वर क्लिक करा। 5. आपल्या अर्जाची स्थिती दिसेल। रिजेक्टेड लिहिले असल्यास आपला अर्ज फेटाळण्यात आला आहे। अप्रूव्ह लिहिले असल्यास आपला अर्ज मंजूर झाला आहे। ऑफलाईन अपात्र यादी कशी तपासाल? 1. आपल्या अर्जाची पावती घेऊन CSC केंद्र, अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जा। 2. संबंधित कर्मचाऱ्याला अर्जाची पावती द्या। 3. कर्मचारी पोर्टलवरून नोंदणी क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासेल। 4. अर्ज रिजेक्टेड असल्यास तुम्हाला योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही। माझी लाडकी बहीण योजना अर्ज तपासणीमध्ये काय पाहिले जाते? 1. महिलेचे वय 21 वर्षांपेक्षा कमी किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त असल्यास अर्ज फेटाळला जातो। 2. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास अपात्र। 3. 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळता इतर 4 चाकी वाहन असल्यास अपात्र। महत्त्वाचे: जर तुमचे नाव अपात्र यादीत असेल तर तुम्हाला पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही।